नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही तरी देखील शासनाकडून हा महामार्ग रेटला जातोय। हा महामार्ग रद्दीचे आश्वासन नको, अध्यादेश काढावा या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यात म्हटले की शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावातून जातो। शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळ, सिद्धेवाडी, अंजनी, सावर्डे, गव्हाण, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुंकी, नागाव, कवठे, कौलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्मा आणि सांगलीवाडी इत्यादी गावातील 5000 शेतकरी यामध्ये बाधित होत आहेत। तासगाव, कवठे, मंगळ आणि आटपाडी या तालुक्यात सिंचन योजना अलीकडेच पूर्ण झाल्या असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी जमिनी स्वभांडवलावर विकसित केल्या, त्याचा फार मोठा तोटा होणार आहे। मिरज तालुक्यातील गावात महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे। या महामार्गासाठी कर्नाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचं पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही। त्याचा फटका सांगली शहर आणि परिसरातील गावांना फार मोठा बसणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग झाल्यास या दोन्ही महामार्गामुळे महापुराचा धोका वाढणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असं वक्तव्य केले। त्यांनी अधिकृत शासन निर्णय करून लेखी परिपत्रक काढावे, तोपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय।